आज मी तुम्हाला ही कैरी आहे महाराष्ट्राची फेमस राजापुरी कैरी। याचं लोणच्याच्या विविध प्रकारासाठी ही प्रसिद्ध कैरी आहे। ती मी आणलेली आहे आणि ती धुवून त्याची सालं काढली आहेत, हे बघा। आणि मी आज त्याचा चुंदा बनवायला दाखवते। यासाठी मी ही किसणी घेतली, माझ्याकडे ही आहे, तुम्ही कोणतीही घेऊ शकता, पण त्याला ही छिद्र अशी हवी आहे, तर त्याच्याने जो चुंदा बनवतो आपण तो खूप छान दिसतो आणि चांगला लागतो आणि मुरतोही छान। त्यासाठी मी ही कैरी आहे सोललेली, ती आता दाखवते किसून। हे बघा, अशा तऱ्हेने याचा कीस निघेल बारीक, आणि अशा रीतीने मी सगळ्या कैऱ्या किसून घेणार आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया दाखवतेच तुम्हाला। हे अशा किसणीने कसं बसूनही छान करता येतं, म्हणजे गृहिणींना उभं राहण्याची गरज नाही, बसून आपण छान प्रकारे जास्त कैऱ्या सोलू शकतो। आणि उन्हाळ्यामध्ये चुंदा, पन्हं, लोणचं, पिकलेल्या कैरीपासून कच्च्या कैरीचे विविध पदार्थ बनवता येतात। आज मी या चुंद्याची निवड केली, पहा बरं